नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आमची पित्र आहेत आणि पित्रांमध्ये आम्ही शाकभाज्या कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे। हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, हे डेसे उकडून घेतलेले आहेत, देठ आणि गवारी उकडून घेतलेली आहे आणि शेवया, हे दही आहे कढीसाठी आणि कुरडई पापड आहे, हे तांदळाचे पापड आहेत, हे कुरडया गव्हाच्या घरीच केलेले आहेत आणि हे पुरण वाटून घेतलेलं आहे पोळ्यांसाठी। हे भेंडी चिरून घेतलेली आहे, कारलं चिरून घेतलेलं आहे, ही आळूवडी, बेसन पिठात हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं टाकून मळून चुलीवरच उकडून घेतलेली ही वडी। हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर हे मला या शाकभाज्यांसाठी वाटून घ्यायचं आहे। हे टमाटे वरणासाठी, मेथीची भाजी आणि कढीपत्ता। मी आता या भाज्या सगळ्या चुलीवरच परतून घेणार आहे। चुलीवर त्यासाठी कढई ठेवलेली आहे मी अशी मी तुम्हाला दाखवलं होतं, कढई चुलीवर ठेवलेली। आता कढईत मी आळूच्या वड्या टाकलेल्या आहेत ह्या तळायला चुलीवर। अशा तळून घेतलेल्या आहेत आळूच्या वड्या आणि हे कुरडई तळून घेतली आहे त्याच्या अगोदर। आणि बेसन पीठ मळून घेतलेलं आहे, घरचंच डाळीचं पीठ आहे आणि लाईट गेल्यामुळं मी पाट्यावरच आज वाटण वाटलेलं आहे। वडी काढून घेतल्यानंतर मी भजी तळायला घेतलेली आहेत, अशी भजी तळून काढलेली आहेत। लाईट गेल्यामुळे तुम्हाला काय व्यवस्थित दिसत नसेल, पण अशी भजी तळून काढलेली आहेत मी। चुलीवरच भजी काढते। आता मी बटाटा परतण्यासाठी हिरवी मिरची, आलं, लसूण ते वाटलेलं होतं ते टाकलेलं आहे परतायला। मी आता हा बटाटा परतून घेणार आहे मी, असं कढईत टाकलेलं आहे। बटाटा परतून झालेला आहे। बटाटा परतून झाल्यानंतर हे डेसी परतले, देठ, भेंडी परतून घेतली, गवारी परतली आणि आता चुलीवर कढी टाक। तर हे अशा प्रकारे सर्व भाज्या तयार झालेल्या आहेत। भजी, वडी, आळूवडी, कढी आणि फळं जेवायला मी ताट तयार केलेलं आहे, मस्तपैकी पोळ्या, कटाची आमटी। तर जेवायला या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।